बांगलादेशात पुन्हा एकदा राजकीय रक्तपात. नॅशनल सिटीझन पार्टीच्या ज्येष्ठ नेत्याची भर दिवसा हत्या. 15 दिवसातील दुसऱ्या घटनेने देश हादरला. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले असून आता दक्षिण बांगलादेशातील खुलना शहरात एका ज्येष्ठ नेत्याची हत्या झाल्याने संपूर्ण देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नॅशनल सिटीझन पार्टीचे ज्येष्ठ कामगार नेते आणि खुलना विभागाचे निमंत्रक मोहम्मद इब्नी मुतालेब सिकदर यांची सोमवारी अज्ञातांनी गोळीबार करून हत्या केली. 15 दिवसाच्या आत घडलेली ही दुसरी मोठी राजकीय हत्या असल्याने बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराचा वणवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही थरारक घटना खुलना येथील सोनाडांगा भागात भर दिवसा घडली. 42 वर्षीय मोतालेब सिकदर हे एका घरात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अत्यंत जवळून गोळी झाडली. गोळी त्यांच्या डोक्याला लागल्याने ते जागीच कोसळले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि त्यांना तातडीने खुलना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपास अधिकारी अनिमेश मोंडल यांनी दिलेल्या सुरुवातीच्या माहितीनुसार गोळीनं मेंदूच्या अतिशय संवेदनशील भागाला स्पर्श केला होता. तरीही डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आणि एका सक्रिय नेतृत्वाचा अंत झाला. मोतालेब सिकदर हे केवळ पक्षाचे नेते नव्हते, तर ते नॅशनल सिटीझन पार्टीच्या कामगार शाखेचे केंद्रीय संघटक म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळत होते. आगामी काळात खुलना येथे आयोजित होणाऱ्या मोठ्या कामगार मेळाव्याच्या नियोजनात ते व्यस्त होते. शेख हसीना यांच्या सत्तांतरानंतर बांगलादेशात ज्या नवीन राजकीय शक्ती उदयाला आल्या आहेत त्यात नॅशनल सिटीझन पार्टीचा समावेश होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पक्षाच्या नेत्यांना सातत्याने लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसापूर्वीच विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हादी याची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. हादीच्या हत्येनंतर बांगलादेशातील तरुण वर्ग आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ही घटना ताजी असतानाच आता सिकदर यांच्या हत्येमुळे आगीत तेल ओतण्याचे काम झाले आहे. या सलग 2 हत्यांमुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण आहे. नॅशनल सिटीझन पार्टीने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून हा लोकशाहीवर झालेला हल्ला असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोर कोण होते आणि या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेनंतर खुलना शहरासह ठिकठिकाणी निदर्शनं सुरू झाली असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांगलादेशातील सामान्य जनता आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून यामुळे देशाला पुन्हा एकदा मोठ्या हिंसाचाराचा सामना करावा लागण्याची चिन्ह दिसत आहेत.